आम्हाला लवकरात लवकर गॅस सिलेंडर मिळावं। गॅस आहे पण 2 नंबरचे विकून राहिले ते। आम्हाला सरकारने सांगितलं गॅस आहे सगळं आहे, पण हे 2 नंबरचे पैसे कमावून राहिले। अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे वाढत्या गॅस टंचाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी पारंपरिक पद्धतीने चुली पेटवून त्यावर भाकरी तयार करत प्रशासनाचे लक्ष वेधले। गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। गॅस द्या अन्यथा आंदोलन तीव्र असा इशारा देखील देण्यात आला। आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यकर्त्यांनी तयार केलेली भाकरी आणि कांदा तहसीलदारांना भेट देत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर उपरोधिक प्रहार केला। या कृतीतून जनतेच्या दैनंदिन अडचणीचे जिवंत चित्र उभे करण्यात आले। यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गॅस टंचाई त्वरित दूर न केल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्रातील बातमीपत्राचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे। नमस्कार, माझं नाव रुपाली प्रमोद मुंद्रे आहे। गावाचं नाव उंबरखेड आहे, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती। तुम्ही आज कायसाठी मागणीसाठी बसले आंदोलन करत कोणतं आंदोलन? हे गॅस सिलेंडर मला त्रास कसा काय? हे गॅस मिळून नाही राहिला आम्हाला। महिना म्हणते, कधी 20 दिवस म्हणते, केवायसी करा म्हणते, केवायसी नाही आहे तर मग म्हणते थांबा म्हणते। तुम्हाला मग सध्याचा स्वयंपाक चुलीवर करावा लागणार? चुलीवर करावं लागते। आता विटाचे घर आहे सगळे, मातीचे काही आहे नाही, तर त्रास होते महिलांना खूप। इंधन मिळते का तुम्हाला? इंधन मिळत नाही ना। कुसुम मारुतराव बालपांडे, माझं नाव कुसुम मारुतराव बालपांडे आहे। मी शिरसगाव मोजरीची आहे। इथं तहसीलदाराकडे आली होती मी। आम्हाला गॅस मिळून नाही राहिले। आम्ही काय चुलीवर करा का? विनाला जाणं नाही होत। आम्ही म्हातारा माणूस, आमच्या सुना काय ना स्वयंपाक करणार आहे। आम्हाला लवकरात लवकर गॅस सिलेंडर मिळावं। गॅस आहे पण 2 नंबरचे विकून राहिले ते। आम्हाला सरकारने सांगितलं गॅस आहे सगळं आहे, पण हे 2 नंबरचे पैसे कमावून राहिले। आम्हाला लवकरात लवकर गॅस मिळावा अशी आमची इच्छा आहे। आम्ही तहसील साहेबांकडे आलो होतो, पण तुम्ही ते भेटले नाही आम्हाला, म्हणून आम्ही इथं सांगत आहे। मागील काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या अकोला जिल्ह्यातील सरपंच आदरणीय शिरसाटजी यांचं निधन गॅस सिलेंडरच्या लाईन मध्ये असताना झालेलं होतं आणि त्या सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये जी गॅस टंचाई सुरू आहे त्याची दखल घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभरात राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे। बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदेशाला प्रतिसाद म्हणून वंचित बहुजन आघाडी तिवसा तालुक्याच्या वतीने तिवसा तहसील कार्यालयावर आम्ही आज महिला आघाडीच्या वतीने भाकरी थापून तहसीलदार साहेबांना भाकरी आणि कांदा देणार आहोत। की आमच्या मागणीचा संदर्भ हाच आहे की कृत्रिम गॅस टंचाई तालुक्यामध्ये सुरू झालेली आहे। 970 रुपयाचं मिळणारं सिलेंडर आज 2000 ते 2500 रुपयाने ब्लॅकने घ्यावं लागतंय। 25-25, 30-30 दिवस नंबर लागत नाही। हा सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास आहे। सर्वसामान्य जनतेच्या वेदनेचा आक्रोश आदरणीय तहसीलदार साहेबांनी समजून घ्यावा आणि आमच्या तिवसा तालुक्यामध्ये जी गॅसची टंचाई सुरू आहे, एजंट लोकांनी जी कृत्रिम टंचाई सुरू केली आहे ते बंद करावी आणि सर्वसामान्य लोकांना दिलासा द्यावा ही मागणी आजच्या आंदोलनातून करण्यात येत आहे।